ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। वाशी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक जाणीवेतून तयार झालेला एक हृदयस्पर्शी उपक्रम सेक्टर 19 एकता नगर वाशी येथे राबवण्यात आला। दैनिक समर्थ गावकरी आणि समाजसेविका जुया मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून महापरिनिर्वाण दिनाचा अर्थ सामाजिक कार्यातून जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत मुलांना वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, कटर यासह मूलभूत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी बिस्किटांचे वितरणही करण्यात आले। कार्यक्रमाला दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी श्री विष्णू बुरे, समाजसेविका जोया खान, आशा बुरे, चंद्रकांत वानखेडे, समर्थ बुरे आदी मान्यवर उपस्थित होते। ABP न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आता एकता नगर वाशी येथे तर आज डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। तर आपल्यासोबत नवी मुंबईच्या समाजसेविका जोया मॅडम आहेत। त्यांनी या दिनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुठला कार्यक्रम आयोजित केला आणि जे मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही काय काय नियोजन केलं या मुलांसाठी? पहिल्यांदा जय भीम जय भीम सर। जेवढे पण इथं लहान पोरं आहे त्यांच्यासाठी आम्ही बुक, पेन्सिल, बिस्किट हे सर्व वाटप केलं आहे, कारण की लहान लहान पोरं आहे। आजच्या भविष्य उद्या मोठे होऊन काहीतरी भविष्यामध्ये ते करणार। तर माझ्याकडून जेवढं झालं मी तेवढं या पोरांसाठी करते, कारण की यांचे आई बापा लई गरीब आहे, ते लोक कामाला जातात, पोरं इथं तिथे हे सर्व कचरापट्टीमध्ये फिरत असतात। म्हणून आम्ही छोटीशी इथे एक शाळा चालू केली होती। ना कोणाकडून पैसे आम्ही घेतात ना काय, जेवढं माझ्याकडून होते, मी समाजसेविका माझ्याकडून जेवढं होते आणि पुढे अजून जेवढं होईल मी तितकं त्यांच्यासाठी करणार आहे। पण हे शाळा चालू किती दिवसापासून केली तुम्ही आणि शाळा चालू होण्याच्या आधी काय परिस्थिती होती या मुलांची? या मुलांची परिस्थिती तुम्ही बघू शकता, त्या बाजू सर्व कचरापट्टी झोपडपट्टी आहे, एवढा कचरा येतं, तर ते कचऱ्यामध्ये ते लोक खेळत होते, ते सर्व मी बघितलेलं होतं। तर मला बरं नव्हतं वाटत, म्हणून मी इथं आले, 1-2 दिवस आले, बघितले, मग त्यानंतर मी इथे हे बनवलं एवढं स्वतःचे पैसे लावून। मी म्हटलं गरीब पोरं आहे, लई लेडीजनी कंप्लेंट केली, आम्ही कामाला जातात, आमचे पोरं कचऱ्यामध्ये फिरत असतात, तर मॅडम तुम्ही इथं काहीतरी करा। तर इथं मी भरपूर दिवसाभर बघितलं, मग मी चालू केलं। जसं मी हे बनवलं, काही लोकांना खूप त्रास झालाय की तुम्ही इथं कशाला बांधलंय, म्हणजे चांगले कामं करणाऱ्यावाल्यांना जागा नाही का? जे वाईट कामं करतात त्यांच्यासाठी भरभर लोक उभे राहतात। आम्ही चांगली परिस्थिती इथं चालू केली आहे। बघू शकता तुम्ही किती लहान पोरं इथं बसले, शिकायला दिवसभर इथंच बसलेले आहेत। तरी पण आमचं हे पत्र्याचं जे बनवलं होतं हे लोकांनी तोडून टाकलं, महानगरपालिकावाल्यांनी, अतिक्रमणवाल्यांनी। जाऊ दे, त्यांना कोणीतरी काय लेटर दिलं, काय केलं, त्या हिशोबाने आम्हाला काय बोलायचं नाही। माझ्याकडून अजून जितकं होईल मी तितकं करणार आहे ह्या पोरांसाठी। नाही, आता इथं आम्ही आलो 1-1.5 तास थांबलो, काही नागरिकांनी सांगितलं आम्हाला की एक छोट्या मुलाकडे त्यांनी बोर्ड दाखवलं की हा पण गांजा पितो, काय परिस्थिती आहे नक्की, ती खरी गोष्ट आहे का? हा, ही खरी गोष्ट आहे। हा बसलेला आहे मुलगा, याच्याकडून मी ते सर्व ते चिठ्ठी वगैरे काय घेत होतं, मी त्याच्याकडून घेऊन फेकलंय, तिला समजवलंय, बाबू तू लई लहान आहे, हे सर्व करू नको। मग त्या पोराने ते सोडून दिलंय। आता ते बघा इथं आमच्या शाळेत बसलंय। नाही, नक्की काय काय करत होता तो? गांजा वगैरे काय? म्हणजे काहीतरी पित होता, तुम्ही त्याला विचारू पण शकतो, तो सांगणार आहे। बाबू इधर आ जाओ। जब आप इधर मैडम इधर आने से पहले तू क्या करता था और क्या परिस्थिति थी तेरे घर? मुझे कुछ नहीं, एक बार सुली पिया था तो अप्पी ने पकड़ी थी, इसलिए उसके बाद नहीं पी रहा हूँ। अपना काम धंधा करा, कबाड़ बुन रहा हूँ, वही बेच के घर पे पैसा दे रहा हूँ। तो अभी बच्चे लोग को क्या कहना चाहेगा, नशा करना चाहिए कि नहीं चाहिए? नहीं चाहिए। नहीं चाहिए। और मैडम नहीं आती तो और नशा करता था तू? नहीं नहीं, ये मैडम नहीं आती तो अभी करता है की छोड़ दिया? नाही, अभी नहीं करता। बच्चा अच्छा आहे, समजदार आहे, त्याला मी समजवलं, त्यापासून ते हात नाही लावलं त्यांनी। आता आमच्या इथे येऊन या पोराबरोबर तो बसतोय, म्हणून आम्ही जे बुक, पेन्सिल, बिस्किट जे काही माझ्याकडून होते मी त्यांना पोरांना बोलून देते। तुम्ही बघू शकता केवढे पोरं बसले। तर बघू शकता एक समाजसेविका आहे, त्यांनी काही महिन्यापूर्वी हे शेड बनवलं होतं, पण चांगलं बनवलं होतं, कारण यांच्या स्वार्थासाठी या मुलांचं कुठेतरी भवितव्य चांगलं व्हावं या उद्देशाने हे इथं झोपडी बांधण्यात आली होती आणि इथे पत्रे मारण्यात आले होते। ते बघू शकता काही समाजकंटकांनी हे बघू शकता पत्रे सगळे तोडले, यांची झोपडी तोडली। तर माझी सर्व शासन प्रशासनाला विनंती आहे, नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे, जिथे ड्रग्स गांजा विकला जातो तिथं तुम्ही संरक्षण देता आणि जिथे हे मुलांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी जे लोक धडपड करत आहेत त्यांना तुम्ही विरोध करता, त्यांच्या झोपड्या तोडता आणि त्यांना मानसिक त्रास देता,
तर माझी सर्व पोलीस बांधवांना विनंती आहे, नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे की हे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात मुलं आहेत आणि सामान्य घरातले आहेत. यांच्यावर जर यांच्या हाती बुक पेन्सिल नाही आलं तर यांच्या हाती दुसरंच काहीतरी येणार, नशेच्या आहारी जाणार हे लोक आणि गुन्हेगिरीकडे वळतील. तर माझी सर्व पालकांना पण विनंती आहे की आपण जे मुलं आहेत कामधंद्याला जातो त्यांना कुठेतरी शिक्षणाचा मार्ग दाखवा, जेणेकरून आपली मुलं कुठेतरी वाया जाणार नाहीत आणि व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.